माय डिवाइन सोल्स. पहाडो की राणी तिथं जाण्यासाठी अगोदर दिवशी सुरू निघावंच लागणार आहे की नाही. तर चला मस्त गंगेचं परत एकदा दर्शन करून घेऊया, मस्त सेशन अटेंड करूया थोडा. दिस इज माय लास्ट डे फ्रॉम ऋषिकेश. मस्त मग ब्रेकफास्ट केला, खूप सारे फोटोज क्लिक केले आणि जो म्हणतो ना आपण की रुद्धाळ ते दगड ठेवून, तर तसं माझं झालेलं होतं. मला बिलकुल लिव्ह करायचं नव्हतं हा प्लेस बिकॉज का सुंदर प्रोग्राम हा चाललेला होता. बट इन बिटवीन आय हॅव टू गो माय अनादर जर्नी आहे. तर मस्त ऑटो बुक केली. त्यानंतर मस्त मी इकडे वेट केला आमच्या टेम्पो ट्रॅव्हलसाठी जी मला पिक करणार होती. मेन व्हाईल माय ट्रेन ही हाफ अवर नंतर ना मस्त मी त्यांना जॉईन केला विथ अनादर बिग ग्रुप. आणि मस्त मसुरीची जी थंडी हवा आहे, जो नजारा आहे तो घेत आम्ही मस्त आमच्या प्रवासाला निघालो आहोत. जेव्हा तुम्ही पुढे जातात ना तर तेव्हा तुम्हाला मध्ये चेकिंग वगैरे असते. तर येस आमची इथं गाडी म्हणजे आमच्या रजिस्ट्रेशन जे झालेलं होतं त्यासाठी पूर्ण परत गाडी तिकडे थांबली, चेक झालं, परत आम्ही पुढे निघालो. मग असा हा जो रस्ता होता पहाडो की राणी ज्याला आपण म्हणतो मसुरी, खूप सुंदर असा हा एक्सपिरियन्स होता. आणि मस्त जे माउंटेन्समध्ये तर फक्त माउंटन्स आणि आपण असतो बघतो तिथं, बाकी काही नसतं. तर खूप सुंदर असा हा अनुभव माझा. यस यू हर्ड इट राइट कि ज़िंदगी में इसी चीज़ की कमी होती है जो हम बाहर चुकून ढूंढते माउंटेन्स में वो क्या होता है दॅट विल फील हियर. आणि इकडे रस्ते आजूबाजूला इतके वॉटरफॉल असतात की काय सांगायचं. आणि इथून आमचं जे जर्नी चालू झालं तितकं फॉग होतं ना की काही दिसेन असं झालं होतं. आणि त्याच्यानंतर इतकं पाणी सुरू झालं की आम्हाला जिथं थांबायचं होतं मसुरीमध्ये मस्त जे साईट सीइंग असतं बिकॉज ऑफ रेन ते नाही पॉसिबल झालं. मग एका ठिकाणी थांबलो, इतकं थंड वातावरण, बाय गॉड, पण सुंदर असा हा नजारा. तर आता लागली होती भूक, मग आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये थांबलो आणि तो रेस्टॉरंट पण खूप सुंदर अशा जागेवरती होता. बघूया आपण. हे बघायला इतकं सुंदर वाटत होतं ना, मस्त पूर्ण पहाड आणि फॉग आणि मध्ये तुम्ही म्हणजे इतकं खूप सुंदर असा हा एक्सपिरियन्स. आणि इथं मस्त आम्ही नाश्त्याचा जेवणाचा पूर्ण जो आस्वाद घेतला तो एक नंबर होता. वी क्लिक्स नौटंकीवाले लॉट्स फोटोज या, कारण आमची जेवणाची ऑर्डर जी दिलेली ती लवकर आलीच नाही. मग त्यामुळे काय करणार की नाही, मग असंच फोटोज काढणं चालू होतं आमचं मस्त. फायनली आम्ही तर पहाडोवाली मॅगी खाल्ली, त्याचा एक्सपिरियन्स घेतला. जे मॅगी आणि नूडल्स, बापरे. आमचा जो बसून फिरून अवतार झालेला तो वेगळाच होता. म्हणजे पाणी इतकं गार होतं की नळ चालू झाला तर पाण्याखाली हात जात नव्हता, इतकं गार. टेम्परेचर वेगळंच होतं. अशा प्रकारे व्हाया मसुरीनं आम्ही निघालो होतो आणि मस्त गाडीतून बसलो. तेव्हा पुन्हा स्वतःला रॅप केला बिकॉज कोल्ड वाढत चालला होता. आणि तुम्ही बघू शकता आता हा जो रस्ता आहे ना तुम्हाला दिसत पण नसेल, म्हणजे मध्ये थोडासा लँडस्लाईड झालेला. आणि तरीही ड्रायव्हरला खरंच खूप हॅट्स ऑफ आहे तिकडचे, ते खूप भारी गाडी चालवतात तिकडचे. मीन्स त्यांनी कसा तरी रस्ता काढलेला हा, आणि त्या नाईटमध्ये टी व्ही. तर असा हा आमचा प्रवास सुरू होता. तर आम्ही जात आहोत यमुनेत्रीच्या दिशेला. येस, मी जात आहे माझ्या अमृतीन चारधाम यात्रेला.
दुसरा रस्ता मिळाला तर दुसऱ्या रस्त्याने मस्त गेलो आणि फायनली रूमला आम्ही 11:30च्या दरम्यान पोहोचलो आहोत. कारण सकाळचे बसलेले आम्ही रात्रीला 11:30ला पोहोचलो या हॉटेलला. सब थके हारे हुए. रूम 11:30 वाजले. 11:30 वाजता आहे. थंडी खूप जास्त वाजतीये. आणि या दिवशी होती शरद पौर्णिमा. मीन्स पूर्ण फुल मून होता आणि हे जे दृश्य होतं आम्हाला काही नॉर्मल वाटलं, बट जेव्हा सकाळी बघणार ना तर विल फील अमेज. तर रात्रीचे 12 वाजलेले होते आणि जेवायचंही होतं. भूक तर नव्हती बट खायचं होतं बिकॉज उद्या आम्हाला खूप जास्त एनर्जी लागणार होती. सो आता 12 वाजता आम्ही जेवण करतोय गाईज आणि उद्या सकाळी आम्हाला गंगोत्रीला जायचं आहे. एनर्जी पोटात काहीतरी पाहिजे, एनर्जी पाहिजे म्हणून आम्ही खातोय आणि सकाळी उठून आम्ही गंगोत्रीला जाऊ मस्त. द नेक्स्ट ब्युटिफुल मॉर्निंग स्टार्ट. परत बोल मोटिवेशन ऑफ द डे. माय गॉड, सी द ब्युटी. यो रात्री आम्हाला काहीच समजलं नाही. जेव्हा सकाळी बघितलं तर आमचे डोळे असे अवाक झाले. आणि जिथंही आम्हाला स्टे मिळाला तिथं पूर्ण मागे मस्त पुन्हा झरणं आणि खूप सुंदर असं नैसर्गिक दृश्य असायचं. आणि हा जो फॉग खूप जास्त अट्रॅक्ट करत होता. आणि मस्त फुल थंडीमध्ये खूप मस्त गरमागरम चाय पित आहोत. तर असे फ्रेश होऊन मस्त चहाचा आस्वाद घेतला. खूप सारे फोटोज काढले. देन आमचा पोहाचा नाश्ता केला. असे दृश्य बघून सगळे ऑटोमॅटिक सिंगरच बनत होते. जिंदगी में ये यमुना नदी है, यमुना नदी. अच्छा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती इकिरा माते की सुंदर असा हा आमचा श्री गणेश झाला होता प्रवासाचा. आणि थोडा पाऊस चालूच होता इथं, तरी पण कोई बात नाही. आम्ही सक्सेसफुली आमचा हा जो धाम कसा पूर्ण करतो ते तुम्हाला कळेलच. रस्ता कसा आहे, काय आहे, कसा ट्रेक आहे, यू विल सी एव्हरीथिंग. म्हणजे इथलं जे नैसर्गिक दृश्य आहे ना, इथं तुमची नजरच नाही राहतात. या खिडकीतून बघा, त्या खिडकीतून बघा, सौंदर्याने पुरून नटलेला आहे. तुम्ही बघू शकता रस्ते कसे झालेले आहेत तिथं. म्हणजे कधी केव्हा दगड खाली पडतील आणि कधी काय होईल सांगता नाही येईल. बिकॉज पण इथं गव्हर्नमेंट खूप छान आहे की ते लगेच तुरंत इन्स्टंट रस्ता ठीक करतात आणि इकडे सगळे JCB वगैरे रेडी असतात. म्हणजे आमच्या वेळेस तर एका ठिकाणी झालेलं आणि मध्ये थोडं ट्रॅफिक जाम पण लागलेलं, ते बघू आपण. पण इथलं जे दृश्य आहे ना, मीन्स स्वर्ग कोणाला म्हणतात ते तिकडे जाऊन कळतं बाबा. असं वाटतं की डगही आपल्याला भेटायला येतं त्यांना, आपणही त्यांना भेटायला जातोय. म्हणजे दोघं उत्सुक आहात. असं खूप भारी
मीन्स ती फिलिंगच खूप वेगळी आहे. मीन्स पुन्हा फॉग खाली आलेला असतो, काही दिसत नाही, सो नजाराच खूप मीन्स खूप वेगळा असतो. तुम्ही बघू शकता काही जेव्हा ते लँडस्लाईड पूर्ण झालेली ना, तर हाच तो एरिया आहे. तुम्ही बघू शकता किती खालीपर्यंत ते आलेलं आहे पूर्ण. आणि की हे डोंगर जे आहेत ना ते पूर्ण मीन्स सॉईलचे आहे, ते काही पूर्ण प्रॉपर स्टोन नाही आहे. तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे तो लँडस्लाईड झालेला असेल तेव्हा, जेव्हा आता जो रिसेंटला झालेला ना. इथं खूप जास्त ट्रॅफिक झालेली, बिकॉज ना पुढं काही काम झालं होतं की रजिस्ट्रेशन करायचं होतं, त्याच्यामुळे ह्या गाड्यांची पूर्ण लाईन लागली. आणि पण इथला जो आम्ही सगळं गाडीच्या खाली उतरलो आणि इथला जो दृश्याचा आनंद घेतला. साठी वेटिंग लाईन चालू आहे सगळे, म्हणून सगळ्या गाड्या थांबलेल्या आहेत तिथं. बघू शकता त्या पूर्ण माउंटेनपर्यंत गाड्यांची लाईन कशी लागलेली. यू कॅन जस्ट इमॅजिन अँड सी. थोडे गाड्या चालायला लागल्या, थोडं पुढे मग काय तोपर्यंत परत नौटंकी आमची सुरू झाली. नंतर दादाने लड्डू वाटप चालू आहे हमारी गाडी. थँक यू फॉर दिस लड्डू. फायनली आम्ही यमुनोत्रीला पोहोचलो आहोत, बट आम्ही पूर्ण तिथपर्यंत नाही गेलो कारण की पुढे गाडी जात नव्हत्या. इथूनच त्यांनी आम्हाला स्टॉप करून दिलं. इथून आमचं रेस्टॉरंट थोडं वाढलं पाहिजे चालायचं. मग इथून आमची खरी यमुनोत्री जर्नी सुरू झालेली आहे. खूप अमेझिंग फंटास्टिक झाली आहे. आणि तर तुम्हाला स्कूटी पण मिळते, म्हणजे काही 2-3 किलोमीटरचं तुम्हाला ते सोडून देतात. और 100 रुपीज चार्ज घेतात ते पर पर्सन. जर्नी स्टार्ट होईपर्यंत एंड होईपर्यंत एकच आवाज आहे बस. तिकडे येते पायी चाललो आहोत 6 किलोमीटर. नाही जास्त, मला 20-20 किलोमीटर चालायची सवय आहे. 20 किलोमीटर. घोडेवाले असतात ना, ते खूप जास्त हे करून टाकतात तुम्हाला, तर तुमचे पेशन्स लेवल तिथं चेक होते. तर इथून आमची जर्नी मस्त सुरू झाली यमुनोत्री धामला. तर माझ्यासोबत तुम्हीही जर्नी करा मस्त एक धाम. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ अँड लॉट्स लव फ्रॉम माय साइड. थँक्यू. वो आ गया